नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे मजेत असालच. मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका. डोंबिवली के सपना पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आणि मित्रांनो, आता मी तुम्हाला माझ्या किचन मध्ये दिसत आहे. सो खूप जणांची कमेंट होती की ताई एक तरी रेसिपी तुम्ही बनवून दाखवा आगरी मसाल्याची, जो आपण ठाण्यावरून बनवून आणलेला. तर मित्रांनो, आज संडे पण आहे आणि म्हटलं चला आज काय आजचा ब्लॉग नको आहे, कारण काल एक ब्लॉग केलेला. आज जरा ब्लॉगला सुट्टी देऊया, कारण रोज रोज ब्लॉग नाही जमत मित्रांनो. सगळी सगळी कामं असतात ना, ती रखडून जातात. तर आज म्हटलं एक छोटीशी रेसिपीचा तुम्हाला ब्लॉग करून दाखवते. तर उमेशनगरच्या मार्केटमध्ये मच्छी मार्केटला मी आज गेलेली आणि तुम्हाला मी त्या मच्छी मार्केटचा व्हिडिओ पण दाखवला होता की तिकडे जरा स्वस्त आणि मस्त मच्छी भेटते. सो तिकडे जाऊन मी मच्छी आणलेली आहे आणि इकडे पाहू शकता ते मच्छी आहे. इकडे बांगडा आणलेला आहे, इकडे आहे बोंबील, मस्त असे साफ करून ठेवलेले आहेत. आणि इकडे तुम्हाला जे दिसत आहे ते मी उडुपीवरून आणलेलं आहे खोबरेल तेल. जे आमच्या उडुपीमध्ये सगळं मच्छी वगैरे हे खोबरेल तेलामध्येच बनवतात, आणि मच्छी वगैरे नाही तर पूर्ण खोबरेल तेलच वापरतात तिकडे. सो हे आम्ही येताना घेऊन आलेली, ते मी मच्छीसाठी वापरणार आहे. आणि इकडे मी मसाला बनवून ठेवलेला आहे. तर हा मसाला काही तुम्हाला मी दाखवला नाही. जे मच्छीसाठी आमच्याकडे करतात ते ओला खोबरा असतो, कांदा असतो, चिंच आम्ही घालतो. आम्ही कोकम नाही वापरत. मी चिंच टाकलेली आहे यामध्ये, आणि धनी आणि लाल आपली जी बेडगी मिरची असते ना, ती मी यामध्ये वापरलेली आहे, आणि बडीशोप. सो हा मसाला आपला रेडी आहे. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. बनवणार आहे ती मडक्यामध्ये बनवणार आहे. इकडे पहिले गॅस ऑन करते आणि आमच्या गावी पण मडक्यामध्ये बनवतात हा. खूप एकदम टेस्टी होते. त्यासाठी आमच्याकडे मडका होता, सो मी मडक्यामध्ये दाखवते. तुम्ही टोप मध्ये पण बनवू शकता. तर इकडे मी आता खोबरेल तेल घालते. जास्त नाही मित्रांनो घालायचं, थोडंसं घालायचं. थोडंसं तेल गरम झाल्यानंतर आपण हा बारीक चिरलेला कांदा आहे उभा, तो टाकूया. थोडासा ठेचलेला लसूण आहे तो घालूया. आणि फ्रेश असा कढीपत्ता. आणि मस्त असं मिक्स करायचंय, फ्राय करून घ्यायचंय. थोडासा मित्रांनो ब्राऊन कलर येऊन द्यायचा आहे आपल्याला कांदा लसूणला, आणि नंतर मग आपल्याला मसाला घालायचा आहे. मस्त मित्रांनो, आता आपलं फ्राय करून झालेलं आहे आणि पाहू शकता तुम्ही मस्त असा जे खोबरे तेलाचं आहे ना, ते अशी खुशबू मस्त येते. तर आता आपण यामध्ये वाटलेला मसाला घालूया. आणि मस्त मसाला मिक्स करूया. तर मित्रांनो, मसाल्यामध्ये आपण बेडगी मिरच टाकलेली आहे. तर त्यामध्ये तिखट तुम्हाला जसं पाहिजे त्यानुसार तुम्ही लाल मसाला ऍड करू शकता. कोणी कोणी नाही टाकत, पण मी आगरी मसाला आणलेला आहे, सो त्यासाठी तुम्हाला टाकून दाखवते. आपल्याला कळेल ना ह्याचा कलर, तरी वगैरे कशी येते ती. आणि मिक्स करायचंय. जेव्हा मित्रांनो मी वाटण बनवलं ना, तेव्हा त्यामध्ये थोडीशी तुम्ही हळद घालू शकता वाटण करताना. आरामात करायचंय, कारण मडका आहे ना, नाही तर जोर जोरात केलं तर झालं मग. आता आपल्याला पाणी घालायचंय मिक्सरच्या भांड्यामध्ये. पूर्ण आता हे सगळं आता स्वच्छ असं मसाल्याचं असतं ते धुवून वगैरे याच्यामध्ये टाकूया. अजून जाडच आहे ना, आपल्याला थोडा पातळ पाहिजे, मग शिजण्यासाठी पण पाणी लागेल. त्यासाठी अजून आपल्याला पाणी थोडं घालायचं आहे. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही, आता एवढं मी पाणी ठेवलेलं. आता ह्यामध्ये थोडस रश्याला उकळी आली ना की आपल्याला मग बांगडे सोडायचे. मग बांगडे कसे लगेच शिजून जातात. थोडा आपण रस्सा उकळून घेऊया. आता मित्रांनो आपण चवीनुसार मीठ घालूया. आणि मस्त उकळी येण्यासाठी ठेवूया. तोपर्यंत आपण आपले जे बोंबील आहेत ते मॅरिनेट करून घेऊया. बोंबील मस्त मित्रांनो मी साफ करून घेतले. ह्यामध्ये थोडंसं मीठ घालूया. नंतर थोडंसं लिंबू पिळूया. मस्त मॅरिनेट करून घेऊया.
मस्त मित्रांनो, मी ना बोंबीलला काहीच असं करत नाही. माझे असे कुरकुरीत होतात ना बोंबील, मी असंच स्वच्छ धुवून घेते साफ करून आणि नंतर मीठ आणि असं लिंबू फक्त लावून ठेवते 10 मिनिटं. सो ह्यामध्ये आता आपण टाकूया हळदी पावडर थोडीशी. आणि यामध्ये आता आपण टाकणार आहोत जो आपण बनवलेला आगरी मसाला. हा हा, झणझणीत एकदम. कलर वगैरे ना मित्रांनो छान आहे एकदम, तरी पण येते, चव पण छान आहे आणि तिखट साठी पण मस्त आहे. असं मॅरिनेशन करायचं मस्तपैकी, जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे तसं. हा मस्त एकदम वाटतंय ना मित्रांनो कलर वगैरे. मग आता थोडस आपण असं ठेवूया 10 मिनिटासाठी, तोपर्यंत आपल्या रस्स्याला पण कळेल, चांगला उकळी येईल आहे ना. मस्त मित्रांनो आता उकळी आलेलीच आहे, तर आता आपण यामध्ये बांगडा सोडूया. मस्त असा फ्रेश बांगडा आणलेला आहे. तर मित्रांनो पाहू शकता मस्त उकळी आलेली आहे आपल्या फिश करीला, आणि आता आपण ह्यामध्ये सोडलेली आहे फिश. तर मस्त थोडंसं मिक्स करून घेऊया, कारण बांगडा मित्रांनो कसा लगेच शिजतो, जास्त आपल्याला काही शिजवायचं नाहीये. सो मस्त ह्यामध्ये आता नंतर थोडीशी असं कोथिंबीर करून आपली फिश करी तयार. मित्रांनो फिश करी मी आता इकडे शिफ्ट केलेलं आहे, त्या आरामात आता स्लो गॅसवर मी ठेवलेलं आहे थोडंसं शिजण्यासाठी. तोपर्यंत आता बोंबील फ्राय करूया. मस्त इकडे मी तवा ठेवलेला आहे, यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे खोबरेल तेल. खोबरेल तेल म्हणजे मित्रांनो हे खाण्याचं तेल आहे. ते तुम्हाला वाटेल की त्या तेलामध्ये आपण हे करतोय, केसांच्या तेलामध्ये नाही, हे खाण्याचं तेल आहे. सो मित्रांनो मस्त आपले बोंबील मॅरिनेट करून झालेले आहेत, आणि हे पाहू शकतो मी छोटे छोटे बोंबील आणले, कारण मित्रांनो आम्हाला ना छोटे छोटे छान वाटतात बोंबील म्हणजे फ्राय करायला. मोठ्या बोंबील मध्ये ना ते केस वगैरे असतात. इकडे रवा घेतलेला आहे, रव्यामध्ये असे मॅरिनेट करून मस्तपैकी असे, आणि स्लो गॅस ठेवायचा आहे आता आपल्याला फ्राय करायचे. बनणार की नाही कुरकुरीत मस्त. हा काय मस्त सुगंध मित्रांनो पसरलेला आहे खोबरे तेलाचा, अशी वेगळीच टेस्ट असते. गॅस पूर्ण आपल्याला स्लो करायचा आहे. झालं असं आपल्याला आरामात चेक करायचंय पलटी करण्यासाठी, कारण बोंबीला कसं मित्रांनो बोंबील चिकट असतात ना, त्यासाठी वेळ लागतो. सो आरामात स्लो गॅसवर आपल्याला बनवायचंय, मग तुटत वगैरे नाही. बघा मस्त झालेले आहेत. थोडा वेळ देऊया अजून, एक मिरची टाकूया अशीच स्वादासाठी, आणि कोथिंबीर घालूया, आणि आपली फिश करी तयार. हा काय मस्त सुगंध सुटलाय. यस, फिश करी मस्त बनलेली आहे, आणि आता आपले बोंबील पण झालेले आहे, तो आपण त्यांना पलटी मारूया. आरामात मारायचंय, दोन्ही साईडला आपल्याला क्रिस्पी करून घ्यायचं आहे. अरे रे ठीक आहे, छोटे आहेत ना, थोडाफार हे होतच. आणि लांब मी ठेवलेत ना, आता आपल्याला या साईडची पण मस्त क्रिस्पी करून घ्यायचे. मित्रांनो पाहू शकता मस्त आपले बोंबील झालेले आहेत कुरकुरीत बघा, आणि इकडे बाकीचे आहेत ते मी इकडे तळण्यासाठी ठेवलेले आहेत. सो आता हे पण आपण फ्राय करून घेऊया आणि मस्तपैकी जेवूया, भूक लागलेली आहे. सो फायनली मित्रांनो आजची आपली दोन्ही रेसिपी तयार झालेली आहे, आणि आजचा आपला संडेचा लंच पण तयार झालेला आहे. सो इकडे मस्त मी थाळीमध्ये बघा राईस घेतलेला आहे, त्यासोबत एक कांदा लिंबू आणि हे मी फ्राय केलेले बोंबील घेतलेले आहेत. आता आपण फिश करी घेऊया, आणि बघा मस्त किती तरी आलेली आहे फिश करीला. हा भारी वाटते ना, मटक्यामध्ये फिश करी. हा मस्त बघा मित्रांनो जाड रस्सा आलेला आहे, एकदम घट्ट झालेला आहे, आणि घट्टच मित्रांनो खायला मजा येते, पातळ नाही.
बोंबील बघा ना मित्रांनो, मस्त एकदम कुरकुरीत झालेले आहेत, छोटेसे आहेत पण. मला ना मित्रांनो खूप जण बोलतात, म्हणजे आमच्या बाजूचे शेजारचे वगैरे ना लोक बोलतात की तू एवढे छोटे बोंबील असे कुरकुरीत कसे करते. तर मी तुम्हाला सांगितलं मी काहीच नाही करत. खूप लोक काय काय करतात बोंबील कुरकुरीत होण्यासाठी, पण मी फक्त साफ करून घेते, मीठ आणि लिंबू लावते आणि नंतर मॅरिनेशन काय आपलं जे फिश मसाला वगैरे सगळं काय असेल ते करून मग डायरेक्ट मी हे करते, फ्राय करून घेते. बघा मस्त आले तुमच्या समोर आहेत. पण मित्रांनो हे सगळं मी करतेच, पण ह्या टायमाला आपण आगरी मसाला युज करून हे दोन्ही मी रेसिपी बनवलेली आहेत. आणि मित्रांनो आगरी मसाला मी 2 वर्ष झाले बनवते इकडे आल्यापासून. जेव्हा काकी, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जर पाहिलं असेल तुम्हाला समजलं असेल, काकींसोबत मी गेलेली कल्याणला आणि तिकडे मी बनवलेला 2 वर्ष. सो मला आवडला मित्रांनो आगरी मसाला आणि खूप छान होतो, टेस्टी होतो. जर तुम्हाला त्या तिखटपणा कमी वाटला तर त्याच्यामध्ये आपली थोडीशी स्पायसी असते तिखटवाली मिरची, ती टाकून आपण तिखट बनवू शकतो मसाला, एवढंच आहे. सो मस्त होतो आगरी मसाला आणि खूप छान, तुम्ही बिंदास बनवू शकता. आणि मस्त आता आपली थाली आलेली आहे लंचची आणि मस्त आता मी जेवणार आहे. सो मित्रांनो तुम्ही पण या जेवायला सगळ्यांनी. आणि हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड फॅमिली सोबत शेअर करा. चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल बटन ऑल करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा, त्याची काळजी करायला विसरू नका. ओके ना, बाय बाय. आणि मित्रांनो ह्या रेसिपी माझ्या किचन मध्ये बनवलेल्या आहे. सो तुम्ही विचार करा गरमीच्या महिन्यामध्ये मी किती घामाघूम झाली असणार. ठीक आहे, बाय.